ओम शांती. आज 7/2/2023 मीठे प्यारे शिवबाबांचे मधुर महावाक्य अमृतवाणी. आजच्या मुरलीचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, यावेळी तुम्हाला निराकारी मत मिळत आहे. गीताशास्त्र हे निराकारी मताचे शास्त्र आहे. साकारी नाही ही गोष्ट सिद्ध करा. भगवद्गीता ही निराकार भगवान परमात्माने सांगितलेले आहे. हे बाबा सांगतात, सिद्ध करा. प्रश्न, कोणती आस? बाबा सांगतायत, कोणती अशी गुप्त गोष्ट आहे जी अतिशय युक्तीने फर्स्ट क्लास मुलेच इतरांना समजवू शकतात? उत्तर, हे ब्रह्माच श्रीकृष्ण बनतात. प्रजापिता ब्रह्माला म्हणणार, श्रीकृष्णाला नाही म्हणू शकत. प्रजापिता निराकार भगवानने ब्रह्मामुखद्वारे ब्राह्मण रचले आहेत. श्रीकृष्ण तर छोटा मुलगा आहे. गीतेचे भगवान निराकार परमात्मा आहेत. श्रीकृष्णाच्या आत्म्याने पुरुषार्थ करून हे प्रारब्ध मिळविले आहे. ही अतिशय गुप्त गोष्ट आहे जी फर्स्ट क्लास मुलेच युक्तीने सर्वांना समजावून सांगू शकतात. 20 नखांचा जोर देऊन ही गोष्ट तुम्हाला सिद्ध करायची आहे. सेवेमध्ये तेव्हा सफलता मिळेल. ओम शांती. मुलांनी ऐकले, हे नेत्र पाहू शकत नाहीत. कोणाला? भगवानाला. हे नेत्र तर श्रीकृष्णाला पाहू शकतात, बाकी भगवानाला पाहू शकणार नाहीत. आत्माच परमात्म्याला जाणू शकते. आत्मा मानते की आमचे परमपिता परमात्मा निराकार आहेत. निराकार असल्या कारणाने या स्थूल नेत्रांनी दिसत नसल्या कारणाने आठवण तितकीशी टिकत नाही. हे निराकार बाबा निराकारी मुलांना सांगतात, तुम्हाला निराकारी मत मिळते. गीताशास्त्र आहेच निराकारी मताचे शास्त्र, साकारी मताचे नाही. गीता हे धर्मशास्त्र आहे ना. इस्लामी इत्यादींचे सुद्धा धर्मशास्त्र आहे. इब्राहिमने उच्चारले, बुद्धने सुद्धा, ख्राइस्टने सुद्धा त्याच्या धर्माचे शास्त्र उच्चारले. त्या धर्मस्थापकांची तर फोटो आहेत. गीताजी सर्वात उच्च शास्त्रमयी शिरोमणी आहे. त्यांच्यासाठी मनुष्याने श्रीकृष्णाचे चित्र दाखविले आहे, परंतु शिवबाबा समजवितात, हे चुकीचं आहे. गीता तर शिवबाबांनी समजविली आहे. गीता श्रीकृष्ण लहान मूल कसं सांगू शकतं? लहान मूल कोणाची सद्गती करू शकत नाही. गीता शिवबाबांनी उच्चारली, मीच तुम्हाला राजयोग शिकविला आणि स्वर्ग स्थापन केला. मी आहे निराकार परमपिता परमात्मा. मी तुम्हा सर्व आत्म्यांचा पिता, मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहे. मलाच वृक्षपती म्हटले जाते. श्रीकृष्णाला वृक्षपती म्हणता येणार नाही. परमपिता परमात्माच मनुष्य सृष्टीचे बीजरूप क्रिएटर आहेत. श्रीकृष्णाला क्रिएटर म्हणता येणार नाही. तो तर केवळ दैवी गुणावाला मनुष्य आहे. भगवान एकच परमपिता परमात्मा आहे. श्रीकृष्ण देवता आहे. श्रीकृष्णाला काही सर्वच परमात्मा म्हणू शकत नाहीत. बाबा म्हणतात, मी 5000 वर्षानंतर कल्पाच्या संगमावर येतो. मी संपूर्ण सृष्टीचा पिता आहे. मलाच गॉडफादर म्हणतात. श्रीकृष्णाचे नाव दिल्यामुळे परमपिता परमात्म्याला जाणू शकत नाहीत. ही खूप मोठी चूक केलेली आहे. गीतेद्वारा आदी सनातन देवी देवता धर्म मीच परमात्माने स्थापन केला आहे. मला शिव अथवा रुद्र भगवान म्हटले जाते. दुसऱ्या कोणालाही सूक्ष्म देवतांना किंवा मनुष्यांना भगवान म्हटले जात नाही. कृष्णाला सुद्धा विश्वनाथ म्हणत नाहीत. लक्ष्मीनारायण इत्यादी कोणालाही भगवान परमात्मा म्हटलं जात नाही. ते सर्व देवता आहेत. परमात्मा एकच आहे. भगवान वाच सुद्धा
परमात्मा आहे तर जरूर भगवान आले असतील ना आणि येऊन राजयोग शिकविला असेल. बाबा म्हणतात, कल्पापूर्वी सुद्धा मी तुम्हा मुलांना सांगितला होता. श्रीकृष्ण कधीही मुलांनो असं म्हणू शकत नाही. परमपिता परमात्माच सर्वांना मुलांनो, मेरे बच्चे, मीठे बच्चे असे म्हणतात. कल्पापूर्वीसुद्धा मी तुम्हाला मुलांनो आणि मीठे बच्चे म्हटलं होतं. देही अभिमानी, आत्माभिमानी बना. मज निराकार पित्याला भगवान समजा. साकारी पिता तर प्रजापिता ब्रह्मा आहे, कारण ब्रह्माद्वारेच भगवान शिवबाबाने ब्राह्मणी बनविल्या आहेत, रचल्या आहेत. श्रीकृष्ण काही प्रजापिता नाही. भगवान म्हणतात, मी ब्रह्मामुखद्वारा ब्राह्मणी रचतो. हे ब्राह्मणच श्रीकृष्ण बनतात. ही किती गूढ गोष्ट आहे. समजून घेण्यासाठी आणि समजून सांगण्यासाठी सुद्धा मोठी युक्ती पाहिजे. फर्स्ट क्लास मुलंच हे समजवून सांगू शकतात सर्वांना. फर्स्ट क्लास बुद्धीची मुलंच बाबांचं ज्ञान समजवण्याची सेवा करू शकतात. बाबा म्हणतात, खूप चांगला मुलगा किंवा मुलगी हवी, जी सिद्ध करेल की गीतेचा भगवान श्रीकृष्ण नाही, निराकार परमात्मा आहेत. ज्यांनी गीता रचली त्यांनीच मुलांना राजयोग शिकविला आणि स्वर्ग रचला. जरूर उच्च ते उच्च बाबाच राजयोग शिकवितील. श्रीकृष्णाने तर प्रारब्ध मिळविले आहे. प्रारब्ध देणारे आहेत परमपिता परमात्मा. श्रीकृष्ण आहे त्यांचा मुलगा. श्रीकृष्णाच्या आत्म्याने पुरुषार्थ केला आणि प्रारब्ध मिळविले. पुरुषार्थ करविणाऱ्याला कडून पुरुषार्थ करून श्रीकृष्णाने प्रारब्ध भाग्य प्राप्त केले आणि नाव देऊन, श्रीकृष्णाचे नाव भगवद्गीतेला देऊन गीता खोटी करून टाकली, खंडन केले. सेवेला वाढविण्यासाठी तुम्हा मुलांना 20 नाखुनाचा जोर द्यायचा आहे. म्हणजे तन मन धन मनसा वाचा कर्मणा सर्व कर्मेंद्रियांचा जोर लावून आणि एकाग्रतेने सेवा करायची आहे. तर बाबा म्हणतात 20 नाखुनांचा जोर म्हणजे पूर्ण तन मन धन सेवेमध्ये लागलं पाहिजे. म्हणजे हाताने सुद्धा सेवेमध्ये योगदान द्या आणि सेवेसाठी पाय नेहमी बाहेर जावा. म्हणजे 20 नखांचा जोर म्हणजे काय, 10 वरती आहेत ना नखे आणि खाली 5 आहेत नख. एका पायाचे 5, एका पायाचे 5, 10 झाले. एका हाताचे 10, एका हाताचे 5, एका हाताचे 5, 10. म्हणजे बाबा सांगतात, सर्व प्रकारची सेवा करून तुम्ही मुलांना सगळ्यांना सांगायचं आहे की गीताचा भगवान सद्गती दाता कृष्ण नाही, परमपिता परमात्मा आहे. बाबा सांगतात 20 नाखुनांचा जोर, तुम्हाला 20 नखांचा जोर द्यायचा आहे. गीता कोणी उच्चारली, गीतेद्वारे कोणता धर्म, कोणती स्थापना केला, याच गोष्टीवर तुम्ही चांगल्या रीतीने विजय प्राप्त करू शकता. परमपिता परमात्माद्वारे स्वर्गाचे मालिक तुम्ही बनू शकता आणि तुम्ही बनता, ना की कृष्णाद्वारे बनता. तर या गोष्टीवर मेहनत घ्यायची आहे. सर्व शास्त्र आहेत गीता भगवद्गीताची मुले. तर मुलांच्याकडून कधी कोणाला वारसा मिळतो का? नाही. वारसा तर जरूर पिताच देईल ना. काका, चाचा, मामा, गुरु इत्यादी कोणाकडूनही वारसा मिळत नसतो. बेहदच्या बाबांच्याकडून बेहदचा सुखाचा वारसा मिळतो. ही माहिती इतकी स्पष्ट करून लिहायची आहे की समजतील की खरोखर गीतेचे खंडन केले कृष्णाचे नाव घालून, गीतेला बदनाम केले आहे. त्यामुळे भारत कंगाल झाला आहे, कवडीतुल्य पापी बनला आहे, अशी माहिती लिहा. भारताला स्वर्ग बनवणारे कोण आहेत? स्वर्ग कोठे आहे? कलियुगानंतर सतयुग असेल तर त्याची स्थापना जरूर संगमयुगावरतीच झाली पाहिजे ना. शिवभगवान वाच, मी कल्प संगमावर येतो, पावन दुनिया बनविण्यासाठी येतो
असे सिद्ध करा जे समजतील की शिव परमपिताच सर्वांना दुःखापासून मुक्त करतात, ना की श्रीकृष्ण. गीतेच्या भगवानाला जे ओळखतील तेच येऊन फुले शिवलिंगावरती चढवतील. सर्वच चढवणार नाही, सर्वच शिवलिंगाला फुले वाहणार नाही. जे समजेल तेच फूल परमात्माजवळ येऊन स्वतःसुद्धा सद्गुणाने फूल बनतील आणि स्वतः बाबांच्या ज्ञानामध्ये समर्पण होतील, बळी चढतील. बाब म्हणजे देहाभिमान सोडून आत्माभिमानी बनतील. बाबांना कोणी फुले देतात तेव्हा बाबा म्हणतात, मला असे फुले म्हणजे अशी मुले पाहिजेत जे काटे माझ्यावर बळी चढले तरी मी त्यांना फूल बनवेन. बबुलनाथसुद्धा माझेच नाव आहे ना. बाभळीच्या काट्यांना फूल बनविणारा म्हणजेच अतिशय विकारी मुलांना बाबाच असे सद्गुणी फुलासारखे बनवतात. श्रीकृष्ण तर स्वतःच फूल आहे. ते आहेत गार्डन ऑफ अल्ला म्हणजे भगवंताच्या दुनियेतले राजा महाराजा बनतात श्रीकृष्ण. आणि सतयुग आहे गार्डन ऑफ अल्ला म्हणजेच परमात्माने बनविलेली सुखाची दुनिया. आणि हे दुनिया काय आहे? कलियुग. भूताचे जंगल आणि काट्याचे जंगल बनले आहे. डेव्हिल फॉरेस्ट म्हणजेच विकाराचे जंगल, दुःखाचे जंगल आहे. यांना मग डेटी गार्डन मतलब देवी देवताची दुनिया बाबाच बनवितात. तुम्हीच नवीन दुनियेचे मालिक बनता. लक्ष्मीनारायणांची डेटी डायनेस्टी म्हटले जाते. ब्राह्मण कुलाची डायनेस्टी म्हणता येणार नाही. हे ब्राह्मण कुळ आहे. परमपिता परमात्माने ब्रह्माद्वारा प्रजा रचली आहे म्हणून यांना प्रजापिता म्हटले जाते. शिवबाबांना किंवा श्रीकृष्णाला प्रजापिता म्हणू शकत नाही. हे तर श्रीकृष्णावर कलंक लावले आहेत की 16,108 राण्या होत्या. हे तर कृष्णाची निंदा झाली. हे तर प्रजापिता ब्रह्माने एवढी मुले आणि मुलं रचली. ब्राह्मण, ब्रह्मकुमारी आणि ज्ञानसागर आहेतच एक परमपिता परमात्मा. पापाचा दंड धर्मराज परमात्माच देतात. प्रेसिडेंटला सुद्धा मोठ्यात मोठे जज शपथ देतात. राजाला कधी कोणी शपथ देत नाही. आणि कारण त्यांना राजा बनवितात भगवान. ते आहेत अल्पकालासाठी. पण इथे मात्र बाबा तुम्हाला 21 जन्मासाठी राज्यभाग्य देतात. तिथे शपथ घेण्याची गोष्ट नाही. हा मनुष्य सृष्टीरूपी वृक्ष आहे, कोणता जंगली वृक्ष नाही. परमपिता परमात्म्याला वृक्षपतीसुद्धा म्हटले जाते. श्रीकृष्ण या वृक्षाचे रहस्य सांगू शकत नाही. वृक्षपतीच तुम्हाला हे सगळं ज्ञान समजावून सांगतात. नरापासून नारायण तर तुम्हाला शिवबाबाच बनवितील, ना की श्रीकृष्ण. मुख्य धर्मशास्त्र आहे 4. बाकी सर्व आहेत दंतकथा. ज्याला जे वाटलं ते लिहून ठेवलं. सर्वप्रथम कोणता धर्म स्थापन झाला आणि कोणाद्वारे झाला? स्वर्गामध्ये होता देवी देवता धर्म. तर जरूर तो बाबाच रचतील. बाबाच जुन्या दुनियेतून लिबरेट तुम्हाला सुटका करतात. कारण दुःख खूप आहे. त्राही करतात. बाबांच्याकडून स्वर्गाचा वारसा घ्यायचा आहे तर आत्ताच घ्या. साधारण व्यक्ती काही वारसा देऊ शकत नाही. मुलांना सर्व प्राप्ती करवून देणारे एक शिवबाबाच आहेत. बेहदचे बाबा स्वर्गाचा मालिक बनवितात. अशा प्रकारचे प्रलोभन दाखवायचे आहेत. ज्याप्रमाणे शिकारी लोक कोणाकडून शिकार करवून घ्यायची असते तेव्हा संपूर्ण तयारी करून शिकार समोर आणून फक्त त्याच्याकडून शिकार करवतात. इथे सुद्धा तुम्हा सर्वांना समजवण्यासाठी मातेद्वारा म्हणजेच माताद्वारे बाबा म्हणतात शिकार मातेच्या समोर घेऊन यायची आहे. माता खूप आहेत. नाव एकाचे प्रसिद्ध होते. तुम्ही शक्ती सेना आहात ना. शक्ती डायनेस्टी म्हणू शकत नाही. शक्ती सेना म्हणू शकतो. शक्ती सेनेची मुख्य आहे जगतांबा, मम्मा, काली, सरस्वती, बाकी चंडिका इत्यादी नावे उलटी दिली आहेत. भरपूर नावे दिली आहेत देवींना. नंतर तुम्हा मुलांना अशा गोष्टींना सुद्धा क्लिअर करायचं आहे. उच्च ते उच्च भगवान, नंतर मग विष्णू, ब्रह्मा, शंकर. प्रजापिता ब्रह्माची मुलगी आहे सरस्वती.
त्यांना गॉडेज ऑफ नॉलेज म्हणतात, म्हणजेच ज्ञानाची देवी. तर जरूर त्यांच्या मुलांनासुद्धा ज्ञानाची देवीच म्हणणार ना. तुम्ही सर्व ज्ञानाची देवी म्हणजे शिवशक्ती आहे. गॉडेज ऑफ नॉलेज म्हणणार. अंताला विजय तर तुमचाच होणार आहे. काही जण तर गीतेपेक्षा वेदांना जास्त मान देतात, परंतु तरीसुद्धा गीतेचा प्रचार जास्त आहे. बाबा म्हणतात, मी येतो संगमयुगावरती. श्रीकृष्णाचे चित्र आहेत सतयुगातील. मग 84 जन्मामध्ये रूप बदलत जाते. ज्ञानी तू आत्मा तेव्हा बनू शकतात जेव्हा परमपिता परमात्मा येऊन तुम्हाला आत्म्याचे सत्य ज्ञान देतात. परमपिता परमात्मा आहेत ज्ञानाचे सागर. त्यांच्याद्वारे तुम्ही ज्ञानी तू आत्मा बनता. बाकी सर्व आत्मा भक्ती तू आत्मा आहेत. भक्ती तू आत्मा. बाबा म्हणतात, मला ज्ञानी तू आत्मा प्रिय वाटतात. महिमा सारी गीतेची आहे. ध्यानापेक्षा ज्ञानी श्रेष्ठ आहे. ध्यान ट्रान्सला म्हटले जाते. इथे तर बाबांच्या सोबत योग लावायचा आहे. ध्यानामध्ये जाऊन काहीसुद्धा फायदा नाही. बाबा म्हणतात, मी राजयोग शिकविला होता. श्रीकृष्णाला हे प्रारब्ध मीच दिले आहे. जरूर आधीच्या जन्मामध्ये पुरुषार्थ केला असेल. संपूर्ण सूर्यवंशी राजधानीने माझ्या हृदयाचे प्रारब्ध माझ्याद्वारेच श्रीकृष्णाने संपूर्ण सूर्यवंशी राजधानीचे माझ्याद्वारेच भाग्य प्राप्त केलं आहे. प्रारब्ध घेतला आहे. बघा, दिलवाडा मंदिराचे कन्स्ट्रक्शनसुद्धा काही असेच लिहिले वाचल्याने मनुष्याला चटकन तीर लागेल. फॉर्मसुद्धा भरून घ्यायचा आहे की बेहदचे बाबा या सत्य ज्ञानाचे सागर आहेत. अतिशय गोड आहेत. आम्हाला राजयोग शिकवितात. तर सद्गुरूशिवाय घोर अंधेरा आहे. अशा बाबांची महिमा केल्याने बुद्धी प्रेमाने भरून येईल. बाबा सम्मुख येऊन जन्म देतील. तेव्हाच तर प्रेम होईल ना. तुम्हाला जन्म दिला आहे. बाबा तुमच्यासाठी धर्तीवरती आले आहेत. तेव्हाच तर प्रेम जडले आहे. बाबा म्हटल्याने स्वर्ग आठवणीत येतो. बाबा स्वर्गाची स्थापना करतात. आम्ही त्यांच्याकडून स्वर्गाचा सुखशांतीचा वारसा घेत आहोत. विश्वास ठेवा अथवा नको ठेवू. बेहदचे शिवबाबा तर सर्वांचे पिता आहेत. त्यांच्याकडून सर्वांना स्वर्गाचा वारसा मिळेल. बाबा आहेतच नवीन दुनियेचे रचयिता. तर जरूर नवीन दुनियेचा वारसा देतील. अच्छा, गोड. खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. 1. बाबांचे प्रिय बनण्यासाठी बुद्धीमध्ये ह्या सत्य ज्ञानाला धारण करून ज्ञानी तू आत्मा बनायचा आहे आणि बाबांशी योग लावायचा आहे. ध्यानाची आशा ठेवायची नाही. नंबर 2. मातांना पुढे ठेवून त्यांचे नाव मोठे करायचे आहे. ऑथॉरिटीने गीतेच्या भगवानाला सिद्ध करायचे आहे. 20 नखांचा जोर लावून सेवेला वाढवायचं आहे. आणि वरदान देतात बाबा. बघा, बापदादांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि दृष्टीद्वारे मला शक्तीने भरपूर केलं. असं मनपटलवरती पहा आणि वरदान घ्या. श्रेष्ठ जीवनाच्या स्मृतीद्वारे विशाल स्टेजवर विशेष पाठ निभवणारे तुम्ही हिरो पाठधारी आहात. तर श्रेष्ठ जीवनाच्या स्मृतीद्वारे विशाल स्टेजवर विशेष पाठ निभवणारे हिरो पाठधारी भव. वरदानाचे विश्लेषण आहे. ब्रह्मा बाबांनी तुम्हा मुलांना दिव्य जन्म देताच पवित्र बनो, योगी बनोचे वरदान दिले आहे. जन्मताच मोठ्या आईच्या रूपामध्ये पवित्रतेच्या प्रेमाने पालना केली. बाबा सांगतात, पवित्रतेच्या प्रेमाने पालना केली. नेहमी खुशीच्या झुल्यामध्ये झुलविले. सर्व गुणमूर्त, ज्ञानमूर्त, सुख शांती स्वरूप बनविणारे अंगाई गीत रोज ऐकविले. अशा मातापितांची श्रेष्ठ मुले ब्रह्मा कुमारी आहात. अशा या जीवनाच्या महत्त्वाला स्मृतीमध्ये ठेवून विश्वाच्या विशाल स्टेजवर विशेष पाठधारी हिरोचा पाठ निभवायचा आहे, बजवायचा आहे. स्लोगन.
बिंदू शब्दाच्या महत्त्वाला जाणून, बिंदू बनून, बिंदू आत्मा, बिंदू परमात्मा हे लक्षात ठेवून बिंदू बाबांची आठवण करणेच योगी बनणे आहे. पुढे आहे मम्माची मुरली. तर गोड गोड बाबांना अनगिनत पदमगुणा शुक्रिया. मम्मा सांगते, सर्वप्रथम हे जाणणे जरुरी आहे की आपले खरे लक्ष काय आहे ते सुद्धा चांगल्या रीतीने बुद्धीमध्ये धारण करायचं आहे. तेव्हाच पूर्ण रीतीने त्या लक्ष्यामध्ये उपस्थित होऊ शकाल. तुमचं लक्ष तुम्ही निर्धारित करायचं आहे की मला काय बनायचे. मम्मा सांगतात, आमचे असले लक्ष आहे, मी आत्मा त्या परमात्माचं मूल आहे, खऱ्या अर्थाने कर्मातीत आहे. मग स्वतःला विसरल्यामुळे कर्मबंधनामध्ये आले. आता पुन्हा ती आठवण आल्यामुळे या ईश्वरी योगामध्ये राहिल्यामुळे मी केलेले विकर्म विनाश करत आहे. तर आपण बाबांच्या आठवणीमध्ये राहिल्यामुळे पापकर्म आत्म्यामधून नष्ट होऊन जातात. मी केलेले विकर्म विनाश करत आहे. तर आपले लक्ष झाले, मी आत्मा परमात्माची संतान आहे. बाकी दुसरे कोणतेही स्वतःला हमसो देवता समजू शकत नाही. आणि त्या लक्षामध्ये स्थिर राहिले तर मग जी परमात्माची शक्ती आहे ती मिळू शकणार नाही आणि ना तुमचे विकर्म विनाश होणार. मीच परमात्मा हे लक्ष नाही ठेवायचं. मम्मा काय सांगतायत? हमसो देवता समजून त्या लक्षामध्ये स्थित राहिलं तर मग परमात्माची शक्ती प्राप्त होणार आहे. मीच परमात्मा आहे असं समजायचं नाही, तर त्याच्यामुळे पाप विनाश होणार नाहीत. आता तर आपल्यामध्ये पूर्ण ज्ञान आहे, मी आत्मा परमात्म्याचं संतान, भविष्यामध्ये जीवनमुक्त देवी देवता पद प्राप्त करणार. याच आपल्या लक्षामध्ये टिकल्याने ती ताकद मिळते. आता हे जे मनुष्य इच्छा ठेवतात, आम्हाला सुख शांती पवित्रता पाहिजे, हे देखील जेव्हा पूर्ण योग असेल तेव्हाच प्राप्त होईल. बाकी देवतापद तर आपल्या भविष्याचे प्रारब्ध आहे. आपला पुरुषार्थ वेगळा आहे आणि आपले प्रारब्धसुद्धा मिळणारे सतयुगामध्ये वेगळे आहे. तर हे लक्षसुद्धा वेगळे आहे. आपल्यालाही आपल्या लक्षामध्ये राहायचं आहे ना, की मी पवित्र आत्मा, शेवटी परमात्मा, मी पवित्र आत्मा आहे, पवित्र दुनियेचा मालिक बनणार आहे. आपल्या परमात्म्यासोबत योग लावून पवित्र आत्मा बनायचा आहे. हे आपलं उच्च लक्ष आहे. बाकी आत्म्याला काही परमात्मा बनायचं नाही. बाकी आत्मा कधी परमात्मा बनत नाही. नंबर दुसरा पॉईंट समजावते मम्मा. या अविनाशी ईश्वरीय ज्ञानाला अनेक नावे दिली गेली आहेत. कोणीही ज्ञानामृत म्हणतं, कोणी ज्ञानांजन म्हणतात. गुरु नानक यांनी म्हटलं आहे, हे ज्ञान अंजन गुरु दिया, कोणी तर मग ज्ञानवर्षासुद्धा म्हटले आहे. कारण या ज्ञानाद्वारे संपूर्ण सृष्टी समृद्ध सुखी बनते. जे काही तमप्रधान मनुष्य आहेत ते सत्वप्रधान मनुष्य बनतात आणि ज्ञान अंजनाने अंधार नष्ट होतो. या ज्ञानाला मग अमृतसुद्धा म्हणतात, ज्यामुळे मनुष्य जे 5 विकाराच्या अग्नीमध्ये दुःखी जळत आहे ते याच ज्ञानामृताने थंड होतात, सुखी होतात. पहा, गीतेमध्ये परमात्मा स्पष्टपणे सांगतात, कामेषु क्रोधेषु, त्यामध्ये सुद्धा पहिला मुख्य आहे कामविकार, जो या 5 विकारामध्ये मनुष्य मुख्य बीज आहे. काम शत्रूवरती विजय प्राप्त केल्यानंतर सर्व शत्रू म्हणजे सर्व विकार नष्ट होणार आहेत. म्हणजेच सर्व विकारांचे बीज आहे काम असल्यामुळे मग क्रोध, लोभ, मोह, अहंकार इत्यादींचे झाड उत्पन्न होते, ज्यामुळे मनुष्याची बुद्धी भ्रष्ट होते. आता त्याच्या बुद्धीमध्ये हे सत्य ज्ञानाची धारणा होते. तेव्हा ज्ञानाची धारणा पूर्ण बुद्धीमध्ये होते, तेव्हाच विकाराचे बीज नष्ट होते. बाकी संन्यासी तर समजतात विकारांना वश करणे मोठं कठीण आहे, म्हणून ते घर सोडून जातात. आत्ता हे ज्ञान तर संन्यास्यांच्यामध्ये नाहीच आहे, तर ते असे शिक्षण देतील कसे देऊ शकतात संन्यासी, असे ते स्वतःच घर सोडून जातात. म्हणूनसाठी मम्मा सांगते की केवळ इतकेच सुंदर आणि इतके सक्तीचे ज्ञान परमात्माच देतात. केवळ इतकेच म्हणतील की संन्यासी काय शिकवतात की मर्यादामध्ये राहा,
परंतु कसली मर्यादा ते शिकवू शकत नाही. खरी मर्यादा कोणती आहे ती सुद्धा त्यांना माहिती नाही. खरी मर्यादा आहे आपल्याला विकारामधून सोडवणे. तरच सतयुगामध्ये, त्रेतामध्ये देवतांची काय मर्यादा होती तसं आपण बनू. जे ग्रस्त व्यवहारामध्ये राहूनसुद्धा देवी देवता कसे निर्विकारी प्रवृत्तीमध्ये राहत होते. प्रवृत्ती म्हणजे सगळ्यांच्या बरोबर राहून, परवृत्तीबरोबर राहूनसुद्धा गुणवान बनणं. आता तर ती खरी मर्यादा कुठे आहे? आजकाल तर उलटी विकार मर्यादा पालन करत आहेत. सर्व विकारामध्ये जातात. एकमेकांना हेच शिकवतात की मर्यादामध्ये चाला. मर्यादा म्हणजे नेमकं काय ते तर माहीत नाही. मर्यादा म्हणजे कामी, क्रोधी, अहंकारी नाही बनायचं. शांत, शक्तिस्वरूप, प्रेमस्वरूप, पवित्र बनायचं आहे. मनुष्याचे पहिले कर्तव्य आहे. तर कोणीही हे जाणत नाही. बस इतकाच प्रचार करतात की मर्यादामध्ये राहा, परंतु एवढेसुद्धा जाणत नाहीत की मनुष्याची पहिली मर्यादा आहे विकारांना जीत प्राप्त करणं. मनुष्याची पहिली मर्यादा आहे निर्विकारी बनणे. जर कोणाला असे विचारले की तुम्ही मर्यादामध्ये राहता, तर म्हणतात आजकाल या कलियुगी सृष्टीमध्ये निर्विकारी कोण बनतं? हिंमत नाही. आता तोंडाने म्हणायचं मर्यादामध्ये राहा, निर्विकारी बना, परंतु कोणी निर्विकारी बनू शकत नाही. निर्विकारी बनवण्यासाठी पाहिजे सत्य परमात्माद्वारे दिलेल्या शिव ज्ञानाची तलवार. या 5 विकारांच्या बीला नष्ट करण्यासाठी शिवबाबांचं सत्य ज्ञानाची तलवार पाहिजे. तेव्हाच तुमच्यातले पापकर्म आणि विकर्म भस्म होऊन जातील आणि आपण विकर्माजीत बनू. अच्छा, गोड गोड बाबांची आणि मम्माची अगणित शुक्रिया. धन्यवाद.